नमस्ते मित्रांनो, आपण आता पुण्याचे ग्रामदेवत श्री कसबा गणपती मंदिरात आलेलो आहे. मग आता चला आपण गणपतीचं दर्शन घेऊ. जय गणेश. तर मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण पुणे शहराचे ग्रामदेवत श्री कसबा गणपती माझ्या मंदिरापाशी आलेलो आहे. तर आपण त्याची पूर्ण माहिती घेऊ. कसबा गणपती हा पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कसबा पेठेमध्ये आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्यामुळे पुण्याची देवता ही गणपती श्री गणेश आहे. तुम्ही गणेशाचे दर्शन घ्या. स्वयंभू गणपती आहे. गणपतीचा पूर्ण मंडप हा लाकडी खांबांची बांधलेला आहे. सुमारे 400 वर्ष जुनं आहे लाकडी खांबांचं बांधकाम आहे. राजमाता जिजाऊ महाराज जिजाऊंनी आपल्या पुण्यामध्ये ज्यावेळी वास्तवला होते त्यावेळी कसबा गणपती मंदिराची पुनर्बांधणी केलेली आहे. कसबा गणपतीच्या शेजारी लाल महाल आहे. लाल महाल मध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलेलं आहे. तुम्ही नक्षीकाम बघू शकता. ऐतिहासिक वास्तू आहे, ऐतिहासिक मंदिर आहे आणि हे जतन ठेवलेलं आहे, जतन केलेलं आहे त्यांनी गणपती देवता. तर मित्रांनो, आपण पुणे शहरात आला तर कसबा गणपतीला एकदा भेट द्या. गणपतीचं दर्शन घ्या. शनिवाड्यापाशी किंवा दगडूशेठपाशी आला कसबा गणपतीला आवर्जून या. त्याच्या कळसावरती अष्टविनायकाच्या मूर्ती. मित्रांनो, आपल्या चॅनल सुरेश ब्लॉग मराठी चॅनलवरती 100च्या वरती व्हिडिओ आपल्या पुणे शहराबद्दल माहिती आहे. तर ते पण व्हिडिओ पाहू शकता. पुणे शहराची पूर्ण त्या व्हिडिओच्या संदर्भातील सर्व माहिती लिहिलेली आहे. लोकमान्य टिळकांनी पुण्यातील सार्वजनिक गणपती उत्सव हा कसबा गणपतीपासूनच सुरुवात केला. 1883 पासून केलेले गणपतीचे रूप आहे, त्याची शिल्परीत चित्र आहे. पुणे शहर कसबा गणपतीच्या जवळच्या ठिकाणी अजून बघण्यासाठी लाल महाल, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले, ज्याने यवनांनी गोडवाचा नांगर फिरवला होता, तिथे शिवाजी महाराजांनी महाजिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला, ते ऐतिहासिक ठिकाण. आणि दुसरे बाजीराव पेशव्यांचा पराक्रम, या बाजीराव पेशव्यांचा सणवाडा पण आपल्याला इथे जवळच आहे. कसबा गणपतीचा पूर्ण इतिहास आपल्याला इथे लिहिलेला आहे. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपण चॅनलवरती ते मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याला पुण्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती पडेल. चला मित्रांनो, जय गणेश, जय हिंद, जय महाराष्ट्र.